संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो। 2 दिवसाआधी कन्वर्ट राऊंड लागला आणि कन्वर्ट राऊंड लागल्यानंतर अनेक उमेदवारांना आता प्रश्न पडला की आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होईल, त्यानंतर कागदपत्र याच्यासाठी कुठले कुठले आम्हाला जोडावे लागतील, काय काय त्या ठिकाणी घ्यावं लागेल, असे अनेक उमेदवारांचे प्रश्न सध्या वेगवेगळ्या कमेंटच्या माध्यमातून मला वाचायला मिळाली। त्यानंतर अनेक जणांनी फोनसुद्धा केले। त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना जे वाटणाऱ्या समस्या आहेत किंवा जे टेन्शन आहे ते कमी करण्याचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करूया। काय डॉक्युमेंट लागणार आहेत, काय अडचणी असतील तर तेही कमेंट्समध्ये ह्या व्हिडिओ आहे माझ्याकडनं जर काही राहिलं असेल, तुमच्या काही समस्या असतील तुम्ही कमेंट्समध्ये टाका, मी तुम्हाला त्या कमेंट्समध्ये उत्तर देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन। सर्वात पहिले मित्रांनो की अनेक उमेदवारांचं सिलेक्शन झालं आहे, परंतु काही उमेदवार असे आहेत की त्यांचं म्हणणं असं आहे मला जास्त मार्क असताना कमी मार्क्स असणाऱ्या उमेदवारांचं सिलेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे आणि अशा अनेक उमेदवार हे मला त्याचे डिटेल्स त्या ठिकाणी पाठवत आहे। तर मी अशा उमेदवारांना विनंती करू इच्छितो की ज्या उमेदवारांना असं वाटतं आहे की माझ्यावर अन्याय झालेला आहे किंवा माझं सिलेक्शन त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होतं, माझ्यापेक्षा कमी गुण असणारा उमेदवार हा पवित्र पोर्टलला जॉईन झालेला आहे, तर त्यांनी जी तक्रार निवारण समिती आहे त्या तक्रार निवारण समितीला जो काही त्यांनी फॉर्म दिलेला आहे त्यामध्ये तुमची जी काही समस्या आहे किंवा तुमची जी काही मागणी आहे त्या मागणीला धरून तुम्हाला तक्रार निवारण समितीला जो मेल ID दिलेला आहे त्या मेल ID वरती तुम्हाला ती समस्या त्या ठिकाणी पाठवायची आहे। तुमचं जे काही म्हणणं असेल ते म्हणणं तुम्हाला त्या ठिकाणी मेलद्वारे कळवायचं आहे, जेणेकरून तक्रार निवारण समिती तुमच्या समस्यावरती तुम्हाला जे काही अडचणी आलेल्या आहेत किंवा तुमचं जे काही म्हणणं असेल, तुमची जी काही मागणी असेल त्यावरती काम करून तुम्हाला लीगली उत्तर देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेल। एखाद्या उमेदवारावरती अन्याय झाला असेल तर जॉईनिंग झाली नसेल तर त्याही उमेदवाराला जॉईनिंग असेल किंवा त्याच्यावरती खात्रीशीर काही आउटपुट द्यायचं असेल किंवा त्याच्यावरती निर्णय द्यायचा असेल तर ती तक्रार निवारण समिती देईल। त्यामुळे सर्वात पहिलं तुम्ही तक्रार निवारण समितीला त्या ठिकाणी अर्ज करा तुमची जर काही समस्या असेल तर। आता अनेक उमेदवारांना प्रश्न पडला की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नेमकं केव्हा होईल, तर मित्रांनो अनेक जिल्हा परिषद हे त्या पद्धतीनं त्यांच्या सोयीच्या पद्धतीनं हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या तारखा ठरवत आहे। सध्या बघितलं असेल की मागच्या वेळी सांगली जिल्हा परिषदेनं सर्वात मागे म्हणजे सर्वात शेवटी ऑर्डर्स आणि समुपदेशन त्या ठिकाणी ठेवलं होतं, परंतु आता जे 94 उमेदवारांची यादी त्यांना गेलेली आहे कन्वर्ट राऊंडमध्ये, तर त्यांनी 3 जुलैला त्यांचं DV त्या ठिकाणी 10 वाजता ठेवलेलं आहे। म्हणजे सर्वात पहिलं ज्यावेळेस पहिल्या यादीमध्ये सर्वात मागं सांगली जिल्ह्यानं केलं होतं, यावेळेस सर्वात पहिलं सांगली जिल्हा परिषदेने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 3 तारखेला त्यांनी केलेलं आहे। त्यानंतर दुसरा आहे गोंदिया जिल्हा परिषदेने सुद्धा त्यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला 4 तारीख दिलेली आहे। 4 जुलैला गोंदियामध्ये जे उमेदवार लागले त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, त्यामुळं त्या उमेदवारांसुद्धा तयार राहायचं आहे। बाकीचे जिल्हा परिषद जे असतील त्यांचे ज्या दिवशी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या तारखा येतील ते व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आपल्या ग्रुपवरती शेअर केल्या जातील, त्यामुळं चिंता करू नका। आणि दुसरी गोष्ट की नेमकं डॉक्युमेंट्स आपल्याला आता काय लागणार आहे, तर सगळ्यात सोपं आहे, तुम्ही कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही। सगळ्यात सोपं तुम्ही जे फॉर्म भरताना तुमचं टेट परीक्षा देताना जे डॉक्युमेंट तुम्ही तिथे सबमिट केलेले आहेत, जे डॉक्युमेंट तुम्ही दिलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत ठेवायचे, त्याचे झेरॉक्स काढायचे। आता जवळपास जास्त सेटमध्ये राहू द्या, जवळपास 2-3 सेटमध्ये त्या व्यवस्थित झेरॉक्स करून ठेवा। त्याला व्यवस्थित पहिल्या 10वीची सनद, मार्क मेमो, 12वीचं मार्क मेमो, 12वीची सनद असेल, तुमचं ग्रॅज्युएशनचं असेल, तुमचं DED झालेलं असेल, तुमचं BEd असेल तर BEd असेल, त्यानंतर तुमचं MA झालेलं असेल तर MA, त्यानंतर तुमचं सेकंड TET पास असेल, फर्स्ट TET पास असेल, तुमचं आधार कार्ड असेल, त्यानंतर पासपोर्ट साईजचे 2-3 फोटो सोबत राहू द्या, एक लागतो पण 2-3 फोटो तुमच्यासोबत राहू द्या। त्यानंतर तुमचं नॉन क्रिमिनल असेल तर ते STचे कॅन्डिडेट असेल तर त्यांची व्हॅलिडिटी आहे, त्यानंतर कास्टमध्ये असेल त्यांची कास्ट सर्टिफिकेट असेल,
अशा पद्धतीनं हे जे डॉक्युमेंट्स आहेत हे एवढे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी लागतील. त्यानंतर जे महिला उमेदवार आहेत त्यांचं लग्न झालेलं आहे त्यांनी त्यांचं विवाह नोंदणी प्रमाणपत्र जे ते विवाह नोंदणी प्रमाणपत्र त्या ठिकाणी त्यांनी घ्यायचं आहे. त्यामुळं काही वेगळं लागते असं काहीच नाही आहे. त्यामुळं चिंता करण्याची गरज नाही. हे जे डॉक्युमेंट्स तुम्हाला मी दिलेले ती यादी तुम्हाला टाकेल. तर एवढे डॉक्युमेंट तुमच्यासोबत ठेवा आणि हे डॉक्युमेंटची झेरॉक्स जवळपास 3 सेटमध्ये व्यवस्थित करून ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत ठेवायचे आहेत. ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्या ठिकाणी जायचं आहे. जरी तुमचं एखाद्या वेळेस काही डॉक्युमेंट्स चुकीनं विसरलं असेल किंवा राहिलं असेल तरी तुम्हाला त्या ठिकाणी लगेच बाद करत नाही. तर ते तुम्हाला डॉक्युमेंट्स पूर्तता केली तर ते ॲक्सेप्ट करतात. परंतु तुमचे डॉक्युमेंट्स तुम्ही व्यवस्थित घेऊन जा. तुमचं MSCIT असेल, अदर क्वालिफिकेशन MSCIT असेल तर MSCIT तुम्ही तिथं त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. त्यामुळे एवढे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी लागतात. एवढे डॉक्युमेंटची यादी करा. 10वीचे पूर्ण, 12वीचे पूर्ण असतील, BAचे, MAचे, BEdचे, DEdचे, TET पास पहिला दुसरा, तुमचं कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर MSCIT, त्यानंतर तुमचं TCची शेवटचं जी TC असते आपण शिक्षण घेतलेले ती TC. काही TC मागतात, काही TC जिल्हा परिषदचे मागत नाहीत. त्यामुळं 10वीची तुमची जी TC आहे त्याच्यावरती तुमचं एज असतं आहे ते एज बघण्यासाठी घेत असतात. त्यामुळं 10वीचं तुमचं जे झेरॉक्स असतील ते झेरॉक्स 10वीच्या TCचे ते लागतील. MSCIT वगैरे बस. बाकी TET 1 फर्स्ट 2 जे काही असेल ते एवढेच डॉक्युमेंट तुम्हाला सोबत ठेवायचे आहेत. पासपोर्ट साईज फोटो आणि विवाह नोंदणीचं मी तुम्हाला सांगितलं की विवाह नोंदणीचं असेल तर ते महिलांचं विवाह नोंदणी. काही जणांना असं वाटतं की मी लग्न झाल्यानंतर माझं आधार कार्ड हे मिस्टराकडले आणि बाकी डॉक्युमेंट हे तिकडचे माहेरचे आहेत. काही माहेरचे आहेत आणि सासरचे डॉक्युमेंट्स आधार कार्ड आहे त्या ठिकाणी. त्यामुळं त्यांनाही चिंता करण्याची गरज नाही. विवाह नोंदणी प्रमाणपत्र सोबत असलं तर ते ॲक्सेप्ट केल्या जातात. तुम्हाला फक्त ते दाखवावं लागतं की लग्न झालेलं आहे. त्यामुळं त्याचीसुद्धा तुम्ही चिंता करू नका. कुठलीही अडचण त्याच्यामध्ये येत नाहीत. काही जणांचं नावामध्ये दुरुस्ती असेल, काही बदल असेल तर ॲफिडेविट लागतं. ॲफिडेविट जरी सोबत असेल तरी चालतं. आणि महिलांना आपण ज्याला म्हणतो राजपत्र, गॅजेट असेल तर गॅजेट तुम्हाला सोबत ठेवायचं आहे. परंतु विवाह नोंदणी असेल तर ते गरज लागणार नाही. म्हणजे काही चुका जर झालेल्या असतील, तुमच्या नावात जर चुका असतील तर गॅजेट ठेवायचं सोबत. जर नावात चुका नसेल तर गरज नाही आहे. महिलांनी विवाह नोंदणीचं प्रमाणपत्र ठेवायचं लग्न झालेलं असतील त्यांनी. ठीक आहे. हे डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागणार आहेत. बाकी तर काही बाकी डॉक्युमेंट्स तर तुम्हाला इतर गरज नाही. तुमचं सिलेक्शन कशावर झाले त्या पद्धतीनं ते तुम्हाला डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी लागतील. सर्व उमेदवार जे आहेत ते त्यांना तारखा त्या पद्धतीनं आता आपापल्या जिल्ह्याच्या येणार आहेत. काही 2 जिल्ह्याच्या आल्यात, बाकी उद्या परवापर्यंत त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या येतील. आणि फार तर फार जुलैच्या 15 दिवसाच्या आत तुमचं समुपदेशन आणि ऑर्डर तुम्हाला ह्या पुढच्या महिन्यापर्यंत 100% मिळतील. दुसरी गोष्ट, विथ इंटरव्ह्यूच्या अनेक मुलं विचारतात की विथ इंटरव्ह्यूचं काय सर? तर विथ इंटरव्ह्यूचं सुद्धा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 12 तारखेच्या आत दुसरी यादी लावण्याचा मानस आयुक्त कार्यालयाचा आहे. त्यामुळं मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, विधानसभा होण्याच्या आत ही भरती प्रक्रिया पूर्णपणे संपलेली असेल. आता विषय राहिला 10%चा, तर 10% संदर्भातली माहिती आयुक्त साहेबांकडनं किंवा मंत्रालयामधून घेऊन ते विधानसभेच्या आधी होईल का नंतर होईल या संदर्भातला पाठपुरावा किंवा जेवढं आम्हाला करता येईल तेवढं निश्चितपणे करण्याचा प्रयत्न आम्ही करू. पण सध्या भरती प्रक्रियेचे हे जे काही टप्पे आहेत हे तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगितलेत. त्यामुळं जे उमेदवारांना आता DV होईल ना, लक्षात घ्या, DV झाल्यानंतर तुमचं समुपदेशन असतं आणि समुपदेशन झाल्यानंतर काही ZP दुसऱ्या दिवशी ऑर्डर देतात, काही 2-4-5 दिवसामध्ये ऑर्डर देतात. त्यामुळं DV झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस समुपदेशन होईल, समुपदेशन झाल्यानंतर तुमच्या शाळा वगैरे मिळाल्या तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये किंवा जिथं तुम्हाला मिळाल्यात आसपासचं तुमचं रूम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी
त्या पद्धतीनं लगेच पाहायला सुरुवात करा. लगेच तिथं रूम जरी केल्या तरी चालतील, कारण 8-10 दिवसामध्ये तुम्हाला ऑर्डर्स 8 दिवसाच्या आतच मिळणार आहेत. त्यामुळं ही गोष्ट लक्षात घ्या की समुपदेशन झालं की दुसऱ्या दिवशी थांबायचं आणि तुम्ही ज्या शाळा आजूबाजूचा परिसर पाहून तुमच्या रूम्स वगैरे जे आहेत, तुम्हाला महिला असतात, काही फॅमिली आहे, त्यांना शिफ्ट व्हायचं आहे, ते त्यांचं म्हणणं असं असतं की सर मग आम्हाला 8 दिवसानंतर 10 दिवसानंतर आम्ही जर तिथे जॉईन झालो तर चालतं का? चालतं, काही अडचण नाही. 15 दिवसानं जरी तुम्हाला ऑर्डर मिळाली, जॉईन झाला तरी पण चालतं, परंतु सुट्ट्या घेऊ नका. कारण पहिल्या दिवशी तुम्ही जॉईन झाला तर सिनियरिटी तुमची लागेल, नाहीतर तुमची सिनियरिटी जाते. त्यामुळे सुट्ट्या घेऊ नका, कारण तुमचा जो मधला काळ असेल समुपदेशनच्या नंतरचा तो तुम्हाला फ्री असतो. समुपदेशन वेळेसच तुम्ही रूम वगैरे बघा, सगळं बघा, आणि ज्या दिवशी ऑर्डर मिळणार असेल त्याच्या 1 दिवस अजून तुम्ही शिफ्ट होऊन जा. कुठलेही 8 दिवस 10 दिवस 7 दिवस मागू नका, लगेच जॉईन होऊन जा आणि शाळेला सुरुवात करा. कारण तुम्ही जर 8-10 दिवस मागितलं तर तुमच्या सुट्ट्या जर तिथे काउंट केल्या गेल्या तर शिक्षण सेवकांना एवढ्या सुट्ट्या नसतात. त्यामुळं तुमचा शिक्षण सेवक कालावधी त्या 8-10 दिवस पुढे जाऊ शकतो. त्यामुळं सुट्ट्या घेऊ नका, सरळ ऑर्डर मिळाली लगेच रूम बघा, रूमला शिफ्ट व्हा आणि तुम्ही शाळेवरती जॉईन त्या ठिकाणी लगेच जॉईन व्हा, एवढंच या ठिकाणी सांगतो. तुमचे काही डाऊट्स असतील, काही प्रश्न असतील तर व्हिडिओच्या कमेंट्समध्ये टाका, निश्चितपणे तुमच्या प्रश्नाला उत्तर दिले जातील. आणि तुम्हाला काही समस्या येत असतील तर माझा नंबरही आहे 9890-816-894, यावरही मेसेज करून तुम्ही काय असेल प्रश्न तुमचे ते विचारू शकता. लक्षात घ्या, सकाळी 9-10 पासून 9-9:30च्या आतच तुम्हाला मेसेज करावं लागतील आणि 5च्या नंतर, कारण शाळेमध्ये आमच्या रेंज नाही आहे, त्यामुळे तुमचे मेसेज किंवा कॉल्स त्यावेळेला लागणार नाही. त्यामुळे 5च्या नंतर किंवा 9-9:30च्या आत निश्चित तुम्ही मेसेज कॉल करा, तुम्हाला उत्तर दिले जातील. धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.